अ, आजच्या या परिषदेमध्ये खास करून मी जे मुद्दे मांडणार आहेत, या निवडणुकीच्या काळामध्ये हे मुद्दे मांडणे हे तसं बघायला गेलं तर खूप मोठी शोकांकित आहे महाराष्ट्रासाठी. परिपूर्ण विद्वान विधानसभेतला पट्टू, वेगवेगळ्या नावारूपाला आलेले सन्माननीय विद्यमान आमदार या गुहागर मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं काम करतायत हे आजच्या परिषदेमध्ये मला सांगायला दुःख वाटतं. कारण त्याचं असं आहे की ह्या गुहागर मतदारसंघामध्ये अनेक जाती पंथातली लोक राहतात आणि जाती पंथातल्या लोकांना कशा पद्धतीचं ह्या स्वतंत्र समता आणि बंधुत्व देशामध्ये कशा पद्धतीचं विकासक कामं केली पाहिजे ह्याचा भान न ठेवता केवळ एका विशिष्ट जातीवरती राग रोष ठेवायचा. मग तो कुणबी समाज असो, मग बौद्ध समाज असो, गरीब मराठा असो, तेली, कुंभार व अन्य ह्या काय 18 पगडी जातीतली लोक राहतात. ह्या जातीतल्या लोकांना जे येईल ते बोलायचं. कशाचा कोण मोठा आहे, कोण लहान आहे, कोण विद्यार्थी आहे, कोण शेतकरी आहे, कोण उद्योगवाला आहे, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कशाची त्याला तमान असलेल्या अशा आमदार विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी मुक्काम पोट फणसवाडी कलबट येथे जो पराक्रम केलाय, शाब्दिक पराक्रम केलाय निवडणुकीच्या काळामध्ये, तो अत्यंत अंगावरती रोमांच उभा करणारा प्रसंग आहे. सांगताना थोडीशी लाज वाटते, परंतु काय करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली आम्हाला बौद्ध धम्म दिला आणि त्या बौद्ध धम्म देताना सांगितलं की तुम्हाला घटनेत तरतूद प्रमाणे तुम्ही तुमची प्रगती केली पाहिजे. भविष्यामध्ये जो महार शब्द आहे, हा महार शब्दाला कुठेतरी पुरून टाकण्याचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. आणि त्याच धर्तीवरती आमची असणारी जी काही मुलं आहेत, लहान थोर मंडळी आहेत, शिका, संघटित वा संघर्ष करा, हा जो बाबासाहेब नारा दिला, त्या नाराच्या आधारे परिपूर्ण या भारत देशाचा लोकशाही टिकवत आहेत. आणि अशा पद्धतीचं असताना 27/10/2024 रोजी मुक्कामपोट फणसवाडी कलबट या ठिकाणी गेले असताना, विद्यमान आमदार गेले असताना, तिथे त्यांचे जी काही मंडळी होती, कोकमकर आणि घाणेकर हे गावकरी आहेत. घाणेकरांच्या घरात मिटिंग लावली आणि ही सर्वस्व जबाबदारी कोकमकरांच्या खांद्यावरती होती. तिथल्या परिसरातील, तिथल्या विभागातील, तिथल्या असणाऱ्या गावात जे गाव आहे त्या गावानं एका ठिकाणी आणून मिटिंग लावण्याची. ती मिटिंग चालू असताना, म्हणजे सुरुवातीला असताना, त्यांनी आदरणीय विद्यमान आमदारांनी विचारलं की या मिटिंगला कोण कोण आलेत आहेत आणि कुठल्या कुठल्या गावची लोक आहेत. त्यावेळी मात्र तिथं असणारे कोकमकर साहेबांनी सांगितलं की इथं मी सगळ्यांनाच ह्या मिटिंगचं आजच्या मी तशा पद्धतीचं कळवलंय, वर्दी दिली आणि त्या पद्धतीचे लोक जमलेत. परंतु विद्यमान आमदार साहेबांनी लागलीच कोकमकरांना विचारलं की मग एवढी लोक कमी का, एवढ्या लोकांमध्ये कशी काय मिटिंग होणार. आणि मग हे चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की बौद्धवाडची लोक आलेत का, बौद्धवाडची लोक आलेत का. तर तिथल्या असणाऱ्या कोकमकर साहेबांनी सांगितलं की आलेत, परंतु ते 2 आलेत आहेत. कुठे आहेत, तर म्हणे ते लांब बसलेत आहेत, थोडे दूर बसलेत आहेत. अच्छा, मग विद्यमान आमदारांनी कोकमकरांना प्रश्न विचारला, घाणेकरांना प्रश्न विचारला की तुम्हाला ठाऊक आहे का, एक प्रथा होती पूर्वी की जर एखादी त्या टायमाला वरटे असायचे, वरटे म्हणजे एखाद्या मीटिंग सांगायची असेल तर त्या वरटे असा शब्द वापरला जायचा. हे वरटे त्या टायमाला जर आम्ही, अशी प्रथा होती की त्या वरट्यांना मीटिंग सांगायची आणि ते वरटे त्या गावामध्ये मीटिंग लावण्याची वरटी देऊन टाकायचे. परंतु आता तसं दिसत नाही मोठ्या संख्येनं. ती काय दिसत नाही, कारण त्यावेळचे महार हे वरटे होते. वर्दीचे मीटिंगचे असायचे ते सांगायचे
आणि त्यांनी सांगितलेली मिटिंगची वर्दी जी आहे वरट्यानी ते पूर्णतः लोक जमायची. आज तसं दिसत नाही, कारण त्या टायमाला ते महार होते, आता ते बौद्ध झालेत आहेत. आणि म्हणून यदा कदाचित ही मिटिंग एवढ्या तादादमध्ये मला दिसत नाही आहे. ह्या शब्दाचा आम्ही तीव्र निषेध करतो, त्रिवार निषेध करतो. जेवढा करेल तेवढा निषेध कमी आहे. आताच्या युगामध्ये, आताच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व नांदवायची परिस्थिती निर्माण झालेली आहे, एका बाजूला घटनेचा कशा पद्धतीचं चिरफाड केली जाते सांगितलं जातं, एका बाजूला शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांना पायमळी तुडवलं जात आहे. अशातच महाराष्ट्र उभा होतोय नाही होतोय, तेवढ्यात विद्यमान आमदार जे आहेत, जे स्वतःच विद्वान समजतात, स्वतः सगळं काही येतं असं समजणारे आमदार साहेबांनी कधी वळून पाहिलं का? बौद्ध समाजाने कधी तुमच्याकडे हात पसरले का? बौद्ध समाजाने कोणत्या परिस्थितीत असणाऱ्या रस्त्याच्या म्हणा, पायवाटा म्हणा, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी म्हणा, इथे असणाऱ्या अनेक आमच्या आया बहिणीच्या इज्जतीचा प्रश्नाचा वटर आलाय, ह्या सगळ्या गोष्टी कधी तुमच्याकडे मांडल्या का? कारण त्यांच्या मनगटात ताकद आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर मांडण्याची, आणि ते त्यांचा न्याय त्यांच्या पद्धतीने सामोरे जात असतात. अशा पद्धतीने गैरसोय मतदारसंघामध्ये असताना, वेगवेगळ्या पद्धतीच्या अडीअडचणी असताना, हाताला काम नाही, काजूला रेट नाही, आंब्याला काही पद्धतीची किंमत नाही, आमच्या कोकणात जे पिकतं ते कशा पद्धतीने सभागृहात मानलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने हे सभागृहात उमटवलं पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांना पाऊस पडला नाही, पाऊस पडला तर आमच्या नाचणी होत नाही, आमचा भात होत नाही, अन्य प्रश्न तिथं किचपडत पडलेत. त्याच्यावर भाष्य न करता फक्त आणि फक्त जातीयता, फक्त आणि फक्त माणसांचं हिंसक वातावरण तयार करणं आणि लोकांमध्ये लढवून त्यांची बेइज्जत करणं, एवढाच मोठा धंदा हा विद्यमान भास्कर जाधवांचा आहे, असा आमचा रोख आरोप आहे. आणि म्हणून आम्ही त्या दिवशी इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब सावर्डेचे त्यांना भेटलो, त्याच्यानंतर आम्ही डीवायएसपींना भेटलो, त्यानंतर एसपींना भेटलो, त्यानंतर डेप्युटी कलेक्टरना भेटलो. आम्ही आमची व्यथा मांडली त्यांच्याकडे. व्यथा मांडताना पण आम्हाला दुःख होत होतं की कशा पद्धतीचा हा माणूस आमच्या मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये आमदार निघून येतो आणि कुठल्याही मतदाराची किंमत म्हणजे त्याला मान सन्मान न देता असं समजून जातं की मी जिथे जाईन तिथे माझे मतदार येतील, मी त्यांना हडतोड करू, मी त्यांना काहीही बोलो, कसंही बोलो, माझे मतदार मला मतदान करतील. आता मात्र ती वेळ राहिली नाही. आम्ही बौद्ध समाजाने त्यांच्या म्हणण्यानुसार जर आम्ही पहिलेचे महार होतो, तो महार कुठल्या पद्धतीचं आक्रमण करतात, कुठल्या पद्धतीचं महाराने आंदोलन केलेत, कोणते आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या टायमाला केलेत, हे त्यांनी पडताळून पाहावं. आणि आत्ताचा आमचा जो संघर्ष आहे, तो संघर्ष पेटवताना, संघर्ष उभा करताना आपल्या माध्यमातून मला विनंती करायची आहे बहुजन वर्गाला, केवळ एका बुद्धिस्ट समाजाला नाही तर बहुजन वर्गाला मला विनंती करायची आहे की हा प्रसंग बौद्धांवर घडलाय, उद्या तेली, माळी, कोळी, कुणबी, आदिवासी, अल्पसंख्याक स्त्री वर्गावरती होणार आहे. प्रत्येकाने याची जाणीव ठेवून जगलं पाहिजे. आणि आपण जाणीव ठेवून जगत नाही म्हणूनच अशा बोचक आणि भ्रष्ट आणि बेकामी आमदारांची तिथे चांगल्या पद्धतीचं प्रगती होत चालली. आणि म्हणून आम्ही बहुजन सर्व एका ठिकाणी आलेत. माझ्या बाजूला बसलेत ते कुंभार समाजाचे खूप मोठे नेतृत्व करणारे आदवडे दादा बसलेत आहेत, अविनाश दादा आदवडे बसलेत आहेत. माझ्या पाठीमागे कुंभार समाजाचं नेतृत्व करणारे आमचे भैरवकर दादा बसलेत आहेत. हे सगळे समाजाची लोक आमच्या बरोबर आता जुळलीत आहे. कारण हा एका जातीचा विषय नाही आहे, हा एका प्रकृतीचा विषय, एखाद्या व्यक्तीच्या बुद्धीचा विषय आहे. आणि ती खोडून जर काढायची असेल आम्हाला, तर पहिला प्रथम आम्हाला बहुजन एका ठिकाणी आलं पाहिजे. आणि बहुजनांनी एका ठिकाणी येऊन मी आव्हान करेन आपल्या माध्यमातून की येणाऱ्या 12 तारखेला, येणाऱ्या मंगळवारी आम्ही सर्व बहुजन वर्ग चिपळूण येथील डीवायएसपीच्या कार्यालयासमोर आम्ही विचारपूस करायला जाणार आहोत. आम्ही कोणतेही भान न विसरता, कोणत्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेचा भंग न होता आम्ही त्या सर्व जबाबदारी, जसं मी आपल्याला सांगितलं की भास्कर जाधव यांनी साधारण काहीतरी 24 तारखेच्या आसपास काहीतरी आपला अर्ज भरलेला आहे निवडणुकीचा. तिथपासूनचा दैनिक जो कारभार असतो तो जर पाहिला तर त्या दिवशी म्हणजे 27 तारखेला जो त्यांच्या मिटिंगचं नियोजन होतं त्याच्यामध्ये कोणतंही असं मला दिसत नाही आहे की त्यांनी परवानग्या काढल्यात आहेत.
म्हणजे जे त्यांना वाटेल, जे जसं त्यांना करता येईल तसं ते करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यावरही माझा आरोप आहे निवडणूक अधिकाऱ्यांना की आपण याच्यावरती आचारसंहिता भंगेचा कानून पद्धतीने नियमानुसार यांच्यावरती खटला भरणार की नाही. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही परिपूर्ण विचार करून मी समाजाला आवाहन करेन, कोणत्याही पद्धतीचं कोणतेही पाऊल उचलू नये. कारण बाबासाहेबांनी दिलेली ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये स्वतंत्र, समता, बंधुत्व टिकवायचं असेल तर खऱ्या अर्थानं आम्हाला मतदान करायला पाहिजे. आणि मतदानातून आमचा ताकद निर्माण करण्यासाठी आम्हाला हे मोठं हत्यार दिलं बाबासाहेबांनी. हे आजच्या दिनी बहुजनांनी विसरता कामा नये. आणि म्हणून सर्वांनी संयम ठेवून 12 तारखेला यावं. तिथे असणारे DYSP साहेबांना आम्हाला विचारायचं आहे, पुन्हा निवेदन द्यायचं आहे की आम्ही तुम्हाला 2 दिवस दिले होते, 2 दिवसानंतर आपण काय केलं. जर का भास्कर जाधव अशा पद्धतीचं जर का वक्तव्य करत असतील, त्यांच्याकडे डेअरिंग आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्याकडे गुंड आहेत, त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची यंत्रणा आहेत, त्या यंत्रणेला जर का घाबरून इथलं प्रशासन, इथलं असणारं सरकार, इथलं असणाऱ्या सत्ताधारी, इथं असणाऱ्या लोकांची पिळवणूक करणारी लोक जर का त्याला पाठीमागे टाकत असतील तर 12 तारखेला पहिला जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचा अण्णा जाधव मुंडन करणार. आणि आमचे कमीत कमीत नाही तर ते 100 ते 200 आमचे पदाधिकारी, आमचे असणारे नागरिक, असणारे आमचे बहुजन वर्गातली लोक, इथे असणारे आमच्या वेगवेगळ्या जाती धर्मातली लोक 100 ते 200 मुंडन करणार आहेत. मुंडनाचा अर्थ असा आहे की शांततेत आम्हाला हे मुंडन करू देणार आहे की नाही शासन, आणि आम्ही ते करणार. कारण आम्हाला आमच्या जातीवर बोललं जाते, आम्हाला आमच्या बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर बोललं जाते, आम्हाला आमच्या असणाऱ्या आया बहिणींवर बोललं जाते, आम्हाला आमच्या इथं असणाऱ्या शेतकऱ्यांवर बोललं जाते, अपमान वागणूक दिली जाते. अशा आमदाराचं करायचं काय. आणि म्हणून निषेध म्हणून आम्ही तिथे मुंडन करणार आहोत. आणि मुंडन करून मग आम्ही SP साहेबांना त्या पद्धतीचं निवेदन सादर करणार आहोत, DYSPना सादर करणार आहोत. आणि आम्हाला त्यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा नोंदवा अशी आमची विनंती जी आहे ती परिपूर्ण होईपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही, हे मी आपल्या माध्यमातून सांगतोय. आणि समाजाने याची नोंद घ्यावी. 12 तारखेला न चुकता आपण सर्वांनी याल या अपेक्षेने या परिषदेला मी आपल्याला सामोरं जातोय. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद.